सोलापुरातील गोकुळ कारखान्याने जे आहे ते शेतकऱ्यांचे 130 कोटी रुपये जे आहे ते ऊस बिलाची रक्कम थकवलेली आहे आणि त्यामुळेच सर्व शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाले आहेत। खरं तर गेल्या 17 दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं, मात्र प्रशासनाकडून दखल घेतली नसल्याने या ठिकाणी सोलापूरच्या छत्रपती संभाजी महाराज तलावामध्ये शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाची भूमिका घेतलेली। आपल्यासोबत सर्व शेतकरी आहेत। काय भूमिका आहे, कशासाठीचं हे सर्व आंदोलन आहे? गेल्या 17 दिवसापासून तुम्ही उपोषण करता आहात, काय भूमिका आहे? नमस्कार, माझं नाव अमोल पाटील। तुळजापूर तालुक्यातील मी एक ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि ऊस उत्पादन म्हणजे आमचा ऊस निघाल्यापासून 7 महिने झालं आज आम्हाला इथं पेमेंट केलेलं नाही या कारखान्यानं। तसं नियमानं FRPच्या पहिला जो हप्ता असतो FRPच्या ह्याच्यानं की 14 दिवसाच्या आत पेमेंट केलं पाहिजे। मग आम्ही 14 दिवस, 28 दिवस, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, आज 7 महिने झालं। आज 8वा महिना चालू आहे। 9 महिन्यात डिलिव्हरी होती एखाद्याची आणि एखाद्याला मूल जन्माला येतं। आज आम्ही 8 महिने झाले इथं उघड्यावरती बसलोय। आज आमचा 17वा दिवस आहे आणि 17 दिवसात प्रशासनानं आम्हाला फक्त RRC आणि RRC एवढ्या 2-3 शब्दावरच खेळवत ठेवलेला आहे। पण आमचं म्हणणं आहे प्रशासनाला की आउट ऑफ रूल जाऊन मदत तुम्हाला करता येते। आजपर्यंत महाराष्ट्र सरकारनं कित्येक साखर कारखान्यांना म्हणजे जे अवसानीय साखर कारखाने आहेत जे बंद पडलेले आहेत त्या कारखान्याला 100-100, 200-200 कोटी गंमत म्हणून दिलेले आहेत। 100-100, 200-200 कोटी। आता तर इथं जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचे पैसे बुडत आहेत। एकही रुपया सरकारनं कारखान्यानं शेतकऱ्याला दिलेला नाही आणि जर सरकारनं त्या कारखान्याला एक 30-35 कोटीचं जर पॅकेज दिलं तर त्याच्यातून ह्या सगळ्या रकमा नील होऊ शकतात। आणि दुसरं महत्त्वाचं, कारखाना गव्हर्नमेंटनं त्याला डायरेक्ट सील ठोकाव आणि 30 कोटी त्यांनी वसूल केल्यानंतर आम्हाला दिलेली जी रक्कम आहे ती नंतर त्यांनी कारखान्याकडून वसूल करून घ्या। नसेल तर एखाद्या IT कंपनीला ती जमीन विकून टाका, एखादा मोठा प्रोजेक्ट तिथं उभा राहील आणि त्या माध्यमातून तिथं शेकडो तरुणांना परत रोजगार मिळेल, ती रक्कम शेतकऱ्याला मिळेल, एवढी माफक अपेक्षा आहे आमची। ही रक्कम कोणी थकवलेली आहे? या कारखान्याशी संबंधित कोण लोक आहेत आणि किती रक्कम थकलेली आहे? आता मूळ मुद्दा तुम्हाला सांगतो, या साखर कारखान्याला गळीत परवानाच नाही हे आत्ता आयुक्त सांगतायत। जर तुम्ही गाळप परवाना या हंगामाचा दिला नव्हता तर तुम्ही गावगाव का दौंड्या दिल्या नाहीत? तुम्ही कारखान्यावर मोठा बोर्ड का लावला नाही की संबंधित साखर कारखान्याला गळीत हंगाम परवाना नाही, कोणत्याही शेतकऱ्याने या कारखान्याला ऊस घालू नये, घातल्यास तुम्हीच जबाबदार राहाल। हे कर्तव्य आहे का नाही साखर आयुक्तांचं? पण कुणीही तिथं बोर्ड लावला नाही। ह्यांनी जाऊन साखर कारखाना चालू असताना वजन काटे चेक केले। काळप हंगामा नाही तर वजन काटे कसं काय चेक करू शकतात? ह्या लोकांनी मग ज्यावेळेस यांचे साखर आयुक्त उतारा वगैरे आहे, उतारा सांगतात हे की 10.9चा उतारा आहे, कसं काय यांना कळालं? हे सांगतात 3,67,000 गाळप झाले, यांना कसं काय कळालं 3,67,000 गाळप झालं? एखाद्या कोपऱ्यात एखादा माणूस मटक्याचा आकडा इकत असेल तर पोलीस प्रशासन दंडमन धाड घालते। कोण तर हातभट्टीची दारू इकत असेल, 2 फुगे इकत असेल तर ह्यांना लगेच दिसते। आणि एवढी मोठी 100 मीटरची चिमणी उभारली आहे, त्या चिमणीतून धुराडा निघतोय, हजारो टन ऊस गाळप होतोय, ह्यांना कळालं नाही का ते हे करत असताना? त्या टायमाला जिल्हाधिकाऱ्यांनी FIR का दाखल केला नाही? आयुक्तांनी का आदेश दिला नाही ह्या साखर कारखान्यावर बेकायदेशीर ह्याला अटक करा म्हणून? हे कर्तव्य आहे का नाही? शेतकऱ्याला दिवसा ढवळ्या नागवण्याचं काम हे लोक करतायत आणि तुम्ही आज हात वर करून उभारताय आणि आज आम्हाला RRCची बोलवण करताय आमच्यावर। म्हणजे आम्ही का धोतरावर इन करता वाटलं का तुम्हाला? आम्हाला कळत नाही का? आम्हालाही कळतं, शेतकऱ्याची पोरं शिकले सवरलेले आहेत। आज आम्ही तोंडाची आकाशवाणी करून सरकारपर्यंत हे सगळे मुद्दे पाठवण्याचं काम करतोय। आत्ता पालकमंत्री आम्हाला म्हणले, तुम्ही माझ्यापर्यंत आलो होतो का? तुम्ही मला निवेदन दिलं होतो का? मला सांगितलं का? विचार करा साहेब, 17 दिवस झालं 42 डिग्री सेल्सिअसमध्ये आम्ही उन्हात अनात बसलोय, पालकमंत्र्याला दिसलं नसेल का? सन्माननीय मुख्यमंत्री कलेक्टरांना सांगतात ते आंदोलनाचा काय विषय मार्गी लावण्याचं त्याच्यावर प्रोसेस कारवाई करा। मुख्यमंत्र्याला विषय कळतो, सगळे न्यूज चॅनलवाले दाखवतात आणि पालकमंत्री मला म्हणतात की आम्हाला काय कल्पना नाही। आता आम्ही का दौंड्या देऊन त्यांच्या घरला जायचं का? आम्ही कलेक्टरांना निवेदन दिले, तो जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख असतो, त्याला निवेदन दिले की त्याची कॉपी कंपल्सरी पालकमंत्र्याला जाते त्यांना देणं बंधनकारक आहे। मग ती द्यावंच लागते, ती गेलीच असणार आहे। तुम्ही इथं निवडणुकीचे फॉर्म भरायला आमच्या समोरून 2-4दा जाताय, ज्या जिल्हा परिषदेच्या गेटवर बसलोय आम्ही त्या जिल्हा परिषदमध्ये येऊन गेलाय तुम्ही आणि तुम्ही इथं येत नाही। म्हणजे तुम्ही कबड्ड्या कुस्त्याचे मैदानात तिकडे जाताय, इथं येत नाही। शेतकरी महत्त्वाचा नाही का? आदरणीय देवाभाऊ मुख्यमंत्री सांगतायत की हे राज्य शेतकऱ्याचं आहे, आम्ही शेतकऱ्यासाठी काम करतो, मग असंच काम करणार का? मला तुमच्या या माध्यमातून देवाभाऊंना विनंती करायची आहे की सध्या तुमच्या भरोशावर आम्ही आहोत, तुम्हीच आमचे मायबाप आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात। तुम्ही जर विदिन 1 मिनिटात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, तुम्ही एक जर निर्णय घेतला तर आम्हाला रस्त्यावर बसला, आम्ही आमच्या काळजाचं रक्ताचं पाणी करून पिकवलेला ऊस आहे आणि ते आमच्या घामाचं दाम आहे। आज 7 महिने झालं साहेब, 14 महिन्याचा ऊसाचा कालावधी प्लस 7 महिने 21 महिने झालं, घरात रुपया नाही हो। काय हाल असेल आमचं? घर चालतंय मग तेच म्हणतो मी, काय हाल असेल? आज सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी एक शासकीय कर्मचारी आणि त्यांच्यानंतर एंड पॉईंटचा 4th श्रेणी कर्मचारी, आपण 4th श्रेणी कर्मचाऱ्याचं जर हाल धरलं, 21 महिन्यापासून जर 4th
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचं पगारच नाही झाला तर ती कर्मचारी काय करेल मला सांगा. आणि आम्ही काय करतो, ऊस पिकवतो, सोयाबीन पिकवतो, त्या सोयाबीनचं मिळते किती हो, 15-18 हजार आम्हाला एकरातून मिळतात. वर्षभर घालायला लागतं साहेब आम्हाला. एक एकर ऊसातून आम्हाला 40-45 टनाचा उतारा मिळाला ह्या वर्षी. मग 40-45 टन जर ऊस निघाला त्याला 2800 प्रमाणे बघा तुम्ही किती पेमेंट होतं. एक बी रुपया आला नाही. किती आम्ही एका शेतकऱ्याचं 17-18 टनच ऊस आहे. 17 टन साहेब, 17 टनाची रक्कम काय होती विचार करा. 17 दिवस झालं ते माणूस बसला इथं. 17 दिवस झालं. 14 वर्षानंतर प्रभू रामाचा वनवास संपलता. आम्ही 17 दिवसापर्यंत आलो तरी बी आमच्याकडे कोण बघा नाही गेले. आम्ही काय करावं सांगा तुम्ही. पुढची भूमिका आता तुमची काय असणार आहे जर का हे शासनाने तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या? आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही इथून उठणारच नाही. आता आळबी बळबी जर ह्यातले काही शेतकरी घरला गेले तर देणेकऱ्याचा तगादा लागला. ती अपमान शेतकऱ्याला सहन होत नाही साहेब. इडा मागायचं म्हणलं तर शेतकरी 10 एकदाच मागते तंबाखूचा इडा, दुसऱ्यांदा मागायला लाजते ती. म्हणजे एवढी बेकार परिस्थिती शेतकऱ्याची आहे. जर आज गावात जर कोणता शेतकरी गेला ह्याच्यातला कोण ना कोण जाऊन फाशी गेल्याशिवाय राहणार नाही. त्याला जबाबदार कोण आहे? हिथं एक समाधान आहे, हिथं आम्हाला कोण देणेकरी येणार विचाराला. भाकर तुकडा कोणतरी देऊ लागले तुमच्यासारखं आणून रात्रीचं जेवण देते, खातावून झोपता, एवढंच समाधान आहे. आंदोलनाची भूमिका काय आहे? आता पुढचं जे आंदोलन आहे ते आमचं भीक मागू आंदोलन असणार आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये मेन पेठेमध्ये आम्ही हे करणार आहे. शासकीय कार्यालयामध्ये आम्ही भीक मागणार आहे. 1 रुपया भीक मागणार आहे. राष्ट्रपतीपासून सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सगळ्याला 1 रुपया आम्ही मनी ऑर्डर करणार आहे. म्हणजे वा तुम्ही किमान ह्या रुपयामध्ये तर उदरनिर्वाह करा तुमचा. आमच्याकडून तुम्हाला दानत आहे, त्या रुपयामधून काय देणं देता येते का बघा. आम्ही अर्धनग्न मोर्चा काढला. ज्या आयुक्तामुळे आम्ही रस्त्यावर आलो आम्ही नागवलो गेलो हे त्याला दाखवायचं होतं म्हणून आम्ही अर्धनग्न मोर्चा काढला. आज जलसमाधीचं निवेदन दिलं. जलसमाधीचा आम्ही प्रयत्न केला. प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलं, पोलीस खात्यानं आम्हाला सहकार्य केलं. आम्हाला कुणाला विटीस धरायचं नाही. हक्क मागतोय आम्ही फक्त. आमच्या हक्काचं आम्हाला द्यावं. आम्ही निघता हो साहेब, काय नाही आम्हाला. कोणाशी संबंधित हा कारखाना आहे, कोण त्याचे प्रमुख आहे आणि काय एकंदरीत सर्व परिस्थिती आहे? गोकुळ साखर कारखाना हा दत्ता शिंदेच्या मालकीचा आहे. दत्ता शिंदे या कारखान्याचा चेअरमन आहे. आमचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना यांना आमची विनंती आहे की तुम्ही तुमच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक लावा आणि दत्ता शिंदे हा कारखान्याचा व्यवहार ज्याच्या संगत झाला आहे ते आदरणीय बोथरे पाटील त्या दोघाला बैठकीला बोलवा, साखर आयुक्ताला बैठकीला बोलवा आणि आम्ही शेतकरी नेत्याला दोघा-तिघाला बैठकीला बोलवा आणि तुम्ही हस्तक्षेप करा. त्यांचा कारखाना जो व्यवहार झालेला आहे कागदोपत्री क्लिअरन्स होजेकाना फक्त 30 कोटी रुपयाची ॲडव्हान्स रक्कम दत्ता शिंदेला बोथरे पाटलाकडून द्यायला लावा किंवा तुम्ही MSC बँकेतनं द्या, नाहीतर सरकारने कुणीकडून उपलब्ध करून त्याला 30 कोटी द्या आणि त्याचा कारखाना सील ठोकून विक्री करून तुमचे 30 कोटी वळते करून घ्या आणि आमच्या खात्यावर पैसे जमा करा. ही सरकारची इच्छाशक्ती असेल तर 5 मिनिटात प्रश्न सुटणार आहे. आणि आमचं सर्व मायबाप सरकार देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे की आम्ही तुमचे लेकर आहोत, तुम्ही आमचे मायबाप आहात, यावर तुम्ही गांभीर्याने लक्ष घाला, बैठक बोला, प्रश्न निकाली काढा. तुम्हाला एवढं सांगतो साहेब, उन्हातानात या उपाशीपोटी निघाल्या दिंड्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी मग मंत्रालयात बसलेले देवाभाऊ जरा का पुढे येत नाहीत आम्हाला सावली देण्यासाठी. हा आमचा आक्रोश त्यांच्याकडे मागणी आहे. थोडी ती सावली द्या आम्हाला. किती रक्कम आहे? 30 कोटीची रक्कम आहे आणि 30 कोटीची रक्कम सरकार 5 मिनिटात भेटू शकते. 200-200 कोटी रुपयाचं पॅकेज तुम्ही आजारी कारखान्याला देता आणि हे तर ऊस बिलासाठी हक्काचे पैसे देण्यासाठी 30 कोटी रुपये सरकारची इच्छाशक्ती 5 मिनिटात मिटणार आहे. फक्त त्यामध्ये इच्छाशक्ती आवश्यक आहे. पालकमंत्र्यांनी आग्रह धरण्याची गरज आहे आणि सरकार यातून हस्तक्षेप करून मार्ग काढण्याची गरज आहे. आणि आमचा निर्धार आहे, जोपर्यंत खात्यावर पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुटणार नाही. वेगवेगळ्या माध्यमातून हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि शेतकऱ्याची संख्या भविष्यात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. ज्याचं बिल मिळायचं ते तर शेतकरी येणार नाहीत. आता या शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातला सगळा शेतकरी या मैदानात उतरणार आहे. म्हणून सरकार लवकर दखल घ्यावी. आणि आम्हाला शेतकरी आक्रमक आहेत आणि 30 कोटी रुपये जे आहेत ते तात्काळ आम्हाला द्यावेत अशी प्रमुख मागणी जी आहे ती शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.